फ्रेंड्स नमस्कार. समर्थ अकॅडमी भंडारामध्ये तुमच्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. आज आपण या व्हिडिओमध्ये महाराष्ट्र पोलीस भरती 2024-25 मुंबई कारागृह पोलीस शिपाई भरतीचा मैदानी चाचणीचा कट ऑफ किती लागू शकतो याची संपूर्ण माहिती पाहणार आहोत, म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, स्किप करू नका. जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, त्याचबरोबर सोबतचा बेल आयकॉन दाबा, जेणेकरून लवकरात लवकर नवीन अपडेट्स तुमच्यासमोर येत राहतील. पुढे जे मी रँक वाईज PDF तयार केलेले आहेत, मेल फिमेल वेगवेगळ्या, या सर्व PDF काही तासानंतर आपलं टेलिग्राम चॅनल समर्थ अकॅडमी भंडारा इथं तुम्हाला पाहायला मिळतील, ज्याची लिंक पिन कॉमेंटमध्ये आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तिथून तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करायला विसरू नका. चला व्हिडिओला सुरुवात करूयात. तर ही तुमच्यासमोर जी सध्या ॲड दिसत आहे ही मुंबई कारागृह पोलीस शिपाई पद ॲड आहे आणि याच्यामध्ये तुम्हाला एकूण पदं 176 आहेत. कास्टनुसार जर बघितलं तर SC साठी 8, ST 4, VJA 4, NTB 4, NTC 6, NTD 2, SBC 3, OBC 21, SEBC 16, EWS 16, ओपनसाठी 92, अशा मिळून टोटल 176 जागा मुंबई कारागृह पोलीस शिपाई भरतीसाठी आहेत. आणि मुंबई शिपाई पदाच्या जागा वाढल्यात, मात्र कारागृहाच्या जागा वाढल्यात असं मी कुठेही ऐकलं नाही किंवा कुठेही असणारे परिपत्रक पाहिलेलं नाही. तर या 176 जागासाठी काय कट ऑफ लागू शकतो तो असणार आता आपण पाहूया. तर तुमच्यासमोर ही जी लिस्ट दिसत आहे ही मुंबई कारागृह पोलिसांनी अपलोड केलेली लिस्ट आहे. याच्यामध्ये त्या ठिकाणी आपण मेल फिमेल वेगवेगळी लिस्ट केलेली आहे, त्यांनी एकत्र दिलेली होती. तर याच्यामध्ये बघा, या ठिकाणी या मुलींच्या लिस्टमध्ये तुम्हाला 50 पैकी 50 गुण घेणाऱ्या 13 मुली दिसतात. त्याच्यानंतर पुढं 48 गुण असणाऱ्या बघा तुम्हाला इथं या ठिकाणी 12 मुली दिसतात, म्हणजे 25च्या वर असणारे 48 मुलींना गुण आहेत. मुलींना ओपन कॅटेगरीमध्ये जागा जे आहेत ते 28 जागा आहेत. मुलींसाठी जागा ओपन फिमेलच्या 28 आहेत. एकाच 10च प्रमाणात जर घेतलं तर 280 नंबरला, तर 280 नंबरला किती गुण असणारी मुलगी आहे ते मी तुम्हाला दाखवतो. बघा इथं 280 नंबर मी हायलाईट केलेला आहे, 45 गुण. मग फक्त 280च मुली घेणार का? तर असं नाही होणार. हे एकाच 10 प्रमाण समान मुलं असल्यामुळं बघा कुठपर्यंत जाते तर 506 मुली यांना घ्यावं लागतात. म्हणजे 28 जागेसाठी या ठिकाणी 506 मुली लेखी परीक्षेसाठी पात्र होणार का? तर 280 नंबरपासून ते 506 नंबरपर्यंत समान गुण आहेत, 45 गुण आहेत. त्याच्यामुळं या 45 गुण असणाऱ्या सर्व मुली जे आहेत ते ओपन फिमेलमध्ये लेखीसाठी पात्र असतील. आणि याचा फायदा जो आहे तो कॅटेगरीमधल्या मुलींना नक्की होईल. कारण सांगतो की जर समजा हाच कट ऑफ ओपन कॅटेगरीचा 47 लागला असता मुलीचा, तर मग 45 वाल्या मुली त्या कॅटेगरीमध्ये बसल्या असत्या. पण ओपन फिमेलचा कट ऑफ 45 लागत असल्यामुळे आता जे बाकी कमी गुण असणाऱ्या मुली आहेत त्या असणाऱ्या त्यांच्या कॅटेगरीमध्ये होतील. मग कितीपर्यंत असणार होऊ शकतंय? तर बघा टोटल मुलीला जागा या ठिकाणी 53 आहे, त्याच्यापैकी 28 ओपन कॅटेगरीमध्ये गेल्या. आता उरल्या 70 साठी काय कट ऑफ लागू शकतो तो पाहू. तर बघा याच्यामध्ये आता 44 गुण असणाऱ्या 13 मुली शिल्लक आहेत. त्याच्यानंतर 43 गुण असणार आहे. आकडा हाच महत्वाचा आहे, 43 गुण असणारा. तर इथं मी तुम्हाला हायलाईट करून ठेवलेलं आहे ते दाखवतो. 847 मुलीला 43 गुण आहेत आणि 43 प्लस गुण असणाऱ्या टोटल मुली किती? 860. म्हणजे ओपन कॅटेगरीमध्ये गेलेल्या सोडून बघा फक्त 43 आणि 44 गुण असणाऱ्या मुली मिळून किती आहेत? तर 860 मुली आहेत. मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं मुलीला ओव्हरऑल जागा किती? 53. त्याच्यापैकी 28 जागा या ओपन फिमेलला गेल्या, उरल्या किती? 27. एकाच 10 प्रमाणात किती? 270. किती? 270. आता इथं 270 पेक्षाही जास्त म्हणजे लगभग असणारा तिप्पटपेक्षाही जास्त, बरोबर या जागा म्हणजे 860 मुली आहेत की ज्यांना 43 प्लस. मग सर्व कॅटेगरीचा कट ऑफ 43 वर लागेल का मुलींचा? असं होणार नाही. पण मॅक्झिमम कॅटेगरी ज्या आहेत मुलींच्या त्या असणाऱ्या त्या ठिकाणी तुम्हाला 43 मार्कावर कट ऑफ थांबलेला दिसेल. 43. फक्त EWS कॅटेगरी अशी आहे की ज्याच्यामध्ये 5 जागा आहेत त्यांच्या मुलींना आणि यांचा कट ऑफ कदाचित असणारा खाली येईल, पण 25-26 वर इथं पण लागणार नाही. कारण इथं पण असणारं कट ऑफ EWSचा अपेक्षेपेक्षा, जसं आपण 25-26 अपेक्षा जर केली तर त्याच्यापेक्षा जास्त नक्की असणारा तुम्हाला 30-32-34 पण लागलेला दिसू शकतो EWS कॅटेगरीचा. आणि बाकी जसं आता समजा याच्यामध्ये NT कॅटेगरी असेल, NT फक्त याच्यामध्ये NTCच्या मुलीला 2 जागा आहेत, बाकी सर्व NTच्या कॅटेगरीच्या मुलींना जागा 1 आहे. यांचा कट ऑफ 43 मार्क फिक्स लागणार. त्याच्यानंतर OBC कॅटेगरीच्या मुली आहेत, भले यांना जागा 6 असतील ना, मी म्हणतो यांचाही कट ऑफ 43 मार्कावरच लागेल. किंवा SBC कॅटेगरीच्या मुली असतील यांचा पण कट ऑफ त्या ठिकाणी
43 मार्कावरच लागेल. कदाचित SC कॅटेगरीच्या मुलींच्या जागा 4 आहेत, यांचा कट ऑफ कदाचित एखादी मार्क खाली होऊ शकतो. बाकी इथं कोणत्याच कॅटेगरीमध्ये EWS सोडून बाकी कोणत्याच कॅटेगरीच्या मुलीचा कट ऑफ 43च्या खाली येणार नाही. मे बी SC कॅटेगरी आणि EWS कॅटेगरी या 2 कॅटेगरीचाच कट ऑफ त्या ठिकाणी 43च्या खाली असेल. बाकी सर्व कॅटेगरीच्या मुलीचा कट ऑफ 43 लागेल. आलं लक्षात? तर अशा पद्धतीत मुलींचा कट ऑफ पाहिला. आता मुलांचा काय कट ऑफ लागतो तो पाहूयात. पण असे अपडेट्स नेहमी पाहत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, सोबतचा बेल आयकॉन दाबा, जेणेकरून लवकरात लवकर नवीन अपडेट्स तुमच्या समोर येत राहतील. त्याचबरोबर या PDF मी आपलं टेलिग्राम चॅनल समर्थ अकॅडमी भंडारा इथं टाकतो, ज्याची लिंक पिन कॉमेंटमध्ये आणि डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. तिथून तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करायला विसरू नका, जिथं मी लेखी परीक्षेचे अपडेट्स, निवड याद्या, इतर सर्व पोलीस भरतीचे लेटेस्ट अपडेट देत असतो. म्हणून तिथं जॉईन व्हायला विसरायचं नाही. चला, तर ही मुलांची लिस्ट आहे जी आपण वेगळी केलेली आहे. याच्यापैकी मध्ये जर तुम्ही पाहिलं तर 50 पैकी 50 गुण घेणाऱ्याची संख्या 143 आहे. पण मुद्दा असा आहे की या 143 पैकी मॅक्झिमम लोक, मी तर म्हणतो लगभग 130 ते 135च्या जवळपास असणारे जे असतील का नाही, ते एक्समॅन असतील. काय असतील ते? एक्समॅन असतील. त्यांना असणारे 50 पैकी 50 गुण जास्त मिळतात. आलं का लक्षात? त्याच्यानंतर पुढं 48 गुण असणारे 17 लोक दिसतात. 47 गुण, इथं हा आकडा गेम चेंजर ठरल थोडासा. कसं तर बघा, या ठिकाणी 47 गुण असणारे 364 असणारे मुलं आहेत. याच्यामध्ये माजी सैनिक पण आहेत. असं नाही की फक्त या ठिकाणी जनरलवालेच आहेत. याच्यामध्ये प्रोजेक्ट अफेक्टेड आहेत, स्पोर्ट्स पर्सन आहेत, भूकंपग्रस्त आहेत, त्याचबरोबर होमगार्ड आहेत. सर्व असणारे जे इतरही आरक्षण असतील, जसं की त्या ठिकाणी पदवीधर असेल, तर या सर्व असणारं आरक्षण याच्यामध्ये आहेत. आता ओपन कॅटेगरीमध्ये जागा बघा, तुम्हाला मुलांना जागा 24 आहेत जनरलला, आणि त्याच्यानंतर त्या ठिकाणी जे अंशकालीन पदवीधर आहेत त्याच्या 9 जागा आहेत. अशा मिळून लगभग असणाऱ्या या ठिकाणी 33 जागा ओपनसाठी काउंट होतील असा एक अंदाज आहे. बाकी तर असणारं त्या ठिकाणी खेळाडू, प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त, माजी सैनिक हे भेटतील असा एक माझा अंदाज आहे. आणि या 33 जागासाठी मग आता कट ऑफ काय 47 वर थांबल का? इथं तेवढं कन्फर्म सांगणं कठीण आहे. कारण सांगतो, याच्यामध्ये मी जसं तुम्हाला सुरुवातीला सांगितलं की आरक्षण असणारे सगळे इथं ऍड आहेत. त्याच्यामुळं ओपन जनरलचा जो कट ऑफ आहे तर कितीवर लागेल तर बघा, या ठिकाणी 46 गुण असणारे 7 आहेत, आणि त्याच्यानंतर 45 गुण असणारे, बघा हा आकडा बघून घ्या तुम्ही. या ठिकाणी 45 गुण असणारे जे मुलं आहेत, 45 प्लस आणि 45 गुण, 45 प्लस टोटल 1106 मुलं आहेत, आणि फक्त 45 गुण येणारे 675 मुलं आहेत. आता याच्यामध्ये जो ओपन जनरलचा कट ऑफ आहे हा 45 ते 47 एवढ्या दरम्यान लागण्याची दाट शक्यता आहे. मला तर असं वाटतंय की 45 वर यायला पाहिजे. पण मे बी जर समजा वरचे आरक्षणवाले कमी निघाले तर हा कट ऑफ 47 वर थांबेल, अन्यथा तुमचा कट ऑफ 45 वर नक्की येईल. आपण असं समजू की या ठिकाणी ओपनचा कट ऑफ 45 वर लागला तर मग बाकी कॅटेगरीचं काय? तर बघा, 44 गुण असणारे इथं 71 असणारे विद्यार्थी आहेत, आणि 43 गुण असणारे विद्यार्थी बघा. तर पहा, या ठिकाणी तुम्हाला दिसतंय 2268 विद्यार्थी या ठिकाणी ज्यांना 43 गुण आहेत, आणि 43 प्लस गुण असणारे किती? 3446. फक्त मला वाटतंय मे बी EWS कॅटेगरीचा कट ऑफ 43च्या खाली येईल. बाकी जेवढेही कॅटेगरी आहेत, SC असेल, ST असेल, OBC असेल, किंवा NTच्या कॅटेगरी असेल, किंवा SBC असेल, किंवा SEBC असेल, या सर्व कॅटेगरीचे कट ऑफ 43च्या वर किंवा 43 लागलेले तुम्हाला पाहायला मिळतील. याच्यामध्ये कुठलीच शंका नाही. आता यांनी आरक्षण दिलं नाही तर एक्झॅक्ट कट ऑफ सांगितलं असतं आपण. तर एक अंदाज तुम्हाला सांगितलाय की मी 43 पर्यंत असणाऱ्या बाकी कॅटेगरी लागतील. मे बी EWSचा 1-2 मार्काचा फरक पडू शकतो, मे बी म्हटलंय मी. तर अशा पद्धतीत आपण या ठिकाणी संपूर्ण असणारा मुंबई कारागृह पोलीस शिपाई भरतीचा कट ऑफ पाहिलेला आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, सोबतचा बेल आयकॉन दाबा, जेणेकरून लवकरात लवकर नवीन अपडेट्स तुमच्या समोर येत राहतील. या PDF मी लवकरच टेलिग्राम चॅनलवर टाकतो, ज्याची लिंक पिन कॉमेंटमध्ये, डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. तिथून तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करायला विसरू नका. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद. टेक केअर.